हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो तो 2001 साली झालेल्या नायजेल शॉर्ट वर्सेस बॉबी फिशर या सामन्यांमधला दुसरा डाव आहे. पांढऱ्या बाजूला खेळणारा खेळाडू आहे नायजेल शॉर्ट, काळ्या बाजूला खेळणारा खेळाडू आहे बॉबी फिशर. तर ह्या गेम्स बद्दल खूप साऱ्या दंतकथा आहेत, त्या मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेनच. या गेममध्ये आपण केवळ डावावरती फोकस करूया. या डावाची सुरुवात नायजेल शॉर्टने केली होती. E4, उत्तर आले F6. तर ही जी ओपनिंग आहे ही व्हेरी रेअर ओपनिंग आहे. आजकालच्या काळामध्ये तुम्हाला चेस इंजिनच्या काळात ही बघायला मिळत नाही. F4, C6, C4 आणि या परिस्थितीमध्ये काळ्या साईडच्या खेळाडूने खेळलेली चाल होती किंग F7. आजच्या चेस इंजिन काळामध्ये ह्या अशा प्रकारची चाल तुम्हाला कुठल्याच फॉर्मॅटमध्ये बघायला मिळणार नाही. पण 2001 साली झालेल्या या गेममध्ये काळ्या खेळाडूने ही चाल खेळलेली आहे. पुढची चाल होती नाईट C3 आणि काळ्या खेळाडूची पुढची चाल होती किंग E6. तुम्ही जर बघितलं तर कुठलाही मोहर डेव्हलप करण्याच्या आधी त्याने आपला राजा जो आहे तो ऑलमोस्ट सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आणलेला आहे. D4, मग दोन चाली पण राजाच्या कमी होत्या म्हणून किंग D6. तुम्ही जर बघितलं तर ज्याला आपण चेस मधलं ट्रोलिंग म्हणू शकतो तसा प्रकारचा खेळ काळा खेळाडू खेळतोय. F5, किंग C7. तुम्ही जर बघितलं तर काळा राजा काही चालींपूर्वी E8 स्क्वेअर वरती होता, तो आता C7 या स्क्वेअर वरती आलेला आहे. बिशप F4 चेक, D6, C5, E6 चाल खेळून बिशपचा देखील डायगोनल ओपन केलेला आहे. F टेक्स E6, बिशप टेक्स E6, रुक C1, A6, नाइट F3, G5, C टेक्स D6 आणि या परिस्थितीमध्ये लगेचच बिशपने प्यादा मारण्यापेक्षा किंग C8 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. तुम्ही जर चेस इंजिनचं इव्हॅल्युएशन पाहिलं तर आता पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमध्ये जवळजवळ 90% गेम आहे आणि 10% गेम काळा खेळाडू ड्रॉ करू शकतो किंवा जिंकू शकतो, असं चेस इंजिनचं इव्हॅल्युएशन आहे. पुढची चाल होती D5, G टेक्स F4, D टेक्स E6, बिशप टेक्स D6. तुम्ही जर बघितलं तर आता कनेक्टेड प्यादी झाली होती, सो काळ्या खेळाडूने एक कनेक्टेड प्याद जे आहे ते मारलेलं आहे. परिस्थिती पाहिली तर काळ्या खेळाडूचे कुठलेही मोहरे डेव्हलप झालेले नाहीयेत, पण एकंदरीतच तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा अजूनही बऱ्यापैकी सेफ आहे. आणि हे गेम जे आहेत हे ऍक्च्युली अनालिसिससाठी पण खूप अवघड आहेत किंवा हे ऍक्च्युली अनालिसिससाठी नाहीच आहेत. हे जे गेम्स आहेत ते लिटरली खरोखर एन्जॉय करण्यासाठी आहेत आणि अशा प्रकारचं अनकन्व्हेन्शनल चेस जे आहे ते तुम्ही खेळू शकता हे दाखवणारे आहेत. याच्या पुढची चाल होती नाईट A4, बिशप B4 चेक, किंग F2, नाईट H6, क्वीन टेक्स D8 चेक, ज्यानंतर किंग टेक्स D8. आणि तुम्हाला कळलं असेल की किंग टेक्स D8 हीच बरोबर चाल आहे, कारण क्वीन टेक्स D8 चेक नंतर समजा हत्तीने वजीर मारला असता तर तुमच्या लक्षात येईल हा अशा पद्धतीने चेक बसला असता आणि एक हत्ती जो आहे तो काळ्या खेळाडूचा मारला गेला असता. सो हे होऊ नये म्हणूनच क्वीन टेक्स D8 नंतर किंग टेक्स D8 ही चाल खेळली. ज्यानंतर नाईट B6, हत्तीवरती अटॅक आहे, नाईट G4 चेक, किंग E2, रुक A7, H3, नाईट E5, नाईट टेक्स E5, F टेक्स E5. आता फिशरची काळी प्यादी कनेक्ट झालेली आहेत. अजूनही खेळणारा खेळाडू फिशरच होता का अजून कोणी हे 100% सिद्ध झालेलं नाहीये, पण नायजेल शॉर्टचं म्हणणं हेच होतं की हा खेळाडू फिशर होता. पुढची चाल होती G3, F टेक्स G3, बिशप G2, किंग E7, H4, बिशप A5, नाइट C4,
बिशप C7, रूक H2 F1, किंग टेक्स E6, बिशप H3 चेक, किंग E7, नाइट E3, रुक G8, रुक G8 नंतर पुढची चाल होती नाइट F5 चेक, किंग E8, रुक C2 D1. खरे तर पांढरा खेळाडू जो आहे त्याने रुक C2 D1 ही जरी चाल खेळली असली तरी तुमच्या लक्षात येईल की काळा राजा पूर्णपणे ओपन असूनही त्याच्यावरती प्रॉपर अटॅक जो आहे तो करता येत नाहीये. काळ्या खेळाडूने आपला राजा पहिल्या 4 चालीतच पूर्णपणे ओपन करून टाकला. त्यानंतर अजूनही तो इतक्या चाली खेळतोय पण कुठेही त्यांनी राजावरती डेंजरस अटॅक होऊ दिलेला नाहीये. सो तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की खेळणारा जो खेळाडू होता तो डेफिनेटली कोणीतरी व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर होता आणि हे अशा प्रकारचे ओपनिंग करून ही अशा प्रकारची सिच्युएशन गेम मध्ये आणणं हे सुद्धा खूप जास्त स्किलफुल आहे. ते प्रत्येकाला जमत नाही. पण फिशर होता की अजून कोणी हे आपल्याला 100% माहिती नाही, पण जो कोणी होता तो डेफिनेटली अतिशय स्ट्रॉंग प्लेयर होता. पुढची चाल होती C5, नाइट H6, रुक G6, रुक G6 चाल खेळून घोड्यावरती अटॅक केलेला आहे. नाइट G4, G2. आता प्रॉब्लेम असा आहे की जर उंटाने प्यादा मारलं तर हत्ती जो आहे तो घोड्याला मारेल, म्हणून रुक F2, किंग E7, रुक टेक्स G2, नाइट C6, नाइट E3, रुक टेक्स G2 चेक, बिशप टेक्स G2, नाइट G4 चेक, किंग D3, B5. आता तुम्ही जर बघितलं तर महत्वाचे स्क्वेअर जे आहेत ते काळ्या खेळाडूने कंट्रोल केलेले आहेत. नाइट D5 चेक, किंग D6, किंग D6 ही चाल खेळून आता घोड्यावरती अटॅक केलेला आहे. अर्थात घोड्याला प्यादाचा सपोर्ट असल्यामुळे घोडा काही मारता येणार नाही, पण रुक F1, रुक F1 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आला असेल की F6 हा जो स्क्वेअर आहे तिथे जाऊन चेक द्यायचा आहे, म्हणून बिशप D8, F6 स्क्वेअर कव्हर केलेला आहे. रुक F8, बिशप टेक्स H4. आणि ही सिच्युएशन तुम्ही बघा. आता फिशरकडे 5 प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे म्हणजे शॉर्टकडे 3 प्यादी आहेत. म्हणजे कुठून कुठला गेम फिशरने कसा खेचलाय हे तुम्हाला बघायला मिळेल. काय ओपनिंग होती, काय त्याचे डेव्हलपमेंटही नव्हती आणि आता सडनली तो 2 प्याद्यांनी आघाडीवर आहे. पुढची चाल होती B4. इथे प्यादा एक्सचेंज न करता C4 चेक, किंग C3, रुक G7, उंटावरती अटॅक आहे. बिशप F1, रुक G4. आता रुक G4 चाल खेळून पांढरं प्यादा जे आहे ते मारायचं हा प्लॅन काळ्या खेळाडूचा आहे. पांढरा खेळाडू ते प्यादा वाचवण्यासाठी खरोखरच फारसं काही करू शकत नाही. रुक A8, रुक टेक्स E4, रुक टेक्स A6 चेक. काळा राजा जो आहे तो मागे सुद्धा जाऊ शकला असता, पण या परिस्थितीमध्ये फिशरने रिस्क घ्यायचं ठरवलं आणि किंग टेक्स D5 ही चाल खेळली. तुम्ही बघितलं तर बिशप जो आहे तो हत्ती पिन करू शकतो, पण फिशरने त्याची फिकीर केलेली नाहीये. त्याच्याकडे एक्स्ट्रा पीस आहे आणि एक्स्ट्रा प्यादी आहेत. सो बिशप G2 ही एक्सपेक्टेड मूव होती. ज्यानंतर बिशप E1 चेक, किंग B2, C3 चेक. आता प्यादाला उंटाचा सपोर्ट आहे सो प्यादा मारता येणार नाही. किंग C1, बिशप D2 चेक, किंग D1. या परिस्थितीमध्ये नाइट F5 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. बिशप टेक्स E4 चेक, किंग टेक्स E4. आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर फिशरकडे एक्स्ट्रा पीस आहे आणि त्याच्याकडे 2 एक्स्ट्रा प्यादी आहेत. त्याचप्रमाणे तिसरं जे प्यादा आहे ते बिशपच्या सपोर्टनी पांढऱ्या राजाला पूर्णपणे लॉक करून ठेवतंय. सो ही पोझिशन बघितली तर डेफिनेटली काळ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. पुढची चाल होती किंग E2, नाइट D4 चेक, किंग D1,
किंग D3 आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण, समजा या परिस्थितीमध्ये कुठली एक रॅन्डम चाल खेळली असती, जसे की लेट्स से प्यादा पुढे घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल की हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. म्हणजेच किंग D3 नंतर कुठली तरी रॅन्डम चाल खेळणं शक्य नव्हतं. म्हणून समजा काही वेगळी चाल खेळली असती, लेट्स से आता प्यादा पुढे येऊ नये म्हणून रुक जो आहे तो A3 वर आणला, तर प्रॉब्लेम हाच आहे की काळ्या खेळाडूकडे दुसरी प्यादी आहे, तो प्यादा पुढे घेईल. तुम्ही कुठलीही चाल खेळून बघा. आता याच्यानंतर लेट्स से पुन्हा एकदा एक रॅन्डम चाल म्हणून तर परत एकदा चेकमेट आपल्याला बोर्डवर बघायला मिळेल. किंवा E4 नंतर रुक समजा जागेवरून घ्यायचा, हलवायचा नाही असं ठरवलं, तर तुमच्या लक्षात येईल की प्यादी तर हलू शकत नाही, राजाही जागेवरून हलू शकत नाही. सो कंपल्सरी रुक हलवावाच लागेल. म्हणून रुक जर परत बाजूला घेतला तरीही चेकमेट आहे तो नक्की आहे. म्हणजेच रुक A3 ही जरी चाल खेळली असती तरी त्यानंतर काळं प्यादं E4 या घरावर आलं असतं आणि त्यानंतर चेकमेट रोखणं काही शक्य नव्हतं. किंवा अजूनही तुम्ही कुठले व्हेरिएशन असेल तर ट्राय करून बघा. किंग D3 यानंतर लेट्स से प्यादी पुढे घेतली, डझंट मॅटर, पुन्हा एकदा चेकमेट हा नक्की आहे. म्हणजेच किंग D3 यानंतर कुठलीही चाल जरी खेळली असती तरी जोपर्यंत काळं प्यादं पुढे येण्यापासून रोखत नाही तोपर्यंत चेकमेट अवॉइड करणं काही शक्य नव्हतं. आणि ते प्यादं पुढे येण्यापासून रोखायचं तर कंपल्सरी रुक A3 हीच चाल होती. पण त्यानंतर E4 ही चाल काळा खेळाडू खेळू शकला असता. अजून एका चालीमध्ये चेकमेट जो आहे तो नक्की झाला असता. किंवा पांढऱ्या खेळाडूला आपला हत्ती जो आहे तो अशा पद्धतीने देऊन टाकावा लागला असता. पण एकंदरीतच कुठलंही व्हेरिएशन जर तुम्ही बघितलं तर किंग D3 नंतर पूर्णपणे काळ्या खेळाडूच्याच फेवर मधलं होतं आणि म्हणूनच काळ्या खेळाडूने हा डाव जिंकलेला आहे. कथा अशी आहे की नायजेल शॉर्टच्या म्हणण्यानुसार काळ्या बाजूचा खेळाडू हा बॉबी फिशर होता, पण बॉबी फिशरने स्वतः मात्र ते नाकारलेलं आहे. एकंदरीतच हे गेम्स जे आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही जर बघितलं तर ओपनिंग मी मुद्दाम पुन्हा काही चाली तुम्हाला दाखवतो. E4 नंतर फिशरने F6 चाल खेळली, F4 C6 C4 किंग F7 नाइट C3 किंग E6 D4 किंग D6 F5 किंग C7 बिशप F4 आणि त्यानंतर D6. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आजकालचे खेळाडू जे बॉन्ग क्लाउड व्हर्जन खेळतात तसं काहीसं मॅन्युअल बॉन्ग क्लाउड व्हर्जन जे आहे ते फिशरने त्यावेळी 2001 साली खेळलं होतं. एकंदरीतच फिशर होता का कोण होता एक्झॅक्टली माहिती नाही, पण जो कोणी होता तो अतिशय स्ट्रॉंग खेळाडू होता हे तुम्हाला हा डाव बघून नक्की लक्षात आला असेल. याच्याबद्दलच्या अजून काही ज्या कथा आहेत ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. तो कंप्लीट व्हिडिओ त्यासाठीच डेडिकेटेड होऊ शकतो. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.